गुरुनाथ चंद्रकांत भोईर मान्यवर आपण असाल तर मंचावरती यायचं आहे। कुणाल भोईर त्यांचे प्रतिनिधी ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट केबल आपल्याला या ठिकाणी सुविधा मिळाली। कुणालजी भोईर आपण असाल तर या ठिकाणी मंचावरती यायचं आहे, शुभ सन्मान केला जाईल। कुणालजी भोईर, विजयजी भोईर आपण असाल तर आपण मंचावरती यायचं आहे। विजयजी भोईर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या, या ठिकाणी सन्मान केला जाईल। MG बियर शॉपचे मालक सन्माननीय मयूरजी घागस मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मयूरजी घागस आपण मंचावरती यायचं आहे। मंचावरती मयूरजी घागस मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं योगदान या सर्व मंडळीचं आपल्याला लाभलं, आपलं सर्वांचं हार्दिक आभार। मान्यवर महेशजी खंबाळकर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या। या ठिकाणी सर्व मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आपण करतो आहोत।
की आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, कारण तुमच्या माध्यमातून देखील एक गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे सुरेश बाळामामा मात्रे चषक 2024 साठी बहुमूल्य सहकार्य लाभलं. मी सचिनजी जाधव की आपण व्यासपीठावर यायचंय. आहे संघावर प्रचंड प्रेम करणारा जर कोण अवली असेल, विजयजी खांबाळकर. विजयजी खांबाळकर साहेब यांचं देखील मी आकाश खांबाळ पीठावर केला जाईल. मी आकाश खांबाळकर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सचिन जाधव यांचा करायचा आहे भव्य सत्कार. स्वागत समारंभामध्ये आपण विचार केला तर मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेची आठवण एक टी शर्ट आणि एक मोमेंटो या ठिकाणी दिला जातोय. असते करा. खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज यांसाठी स्पॉन्सरशिप म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी फ्रेम देखील या स्पर्धेला प्राप्त झाली. त्यांच्या माध्यमातून आपण करतोय. आकाश काम जी बोई साहेब मी यांना विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावर या. मी सुनीलजी पाटेकर. सुनीलजी पाटेकर साहेब आपण या. सुरेशजी भोईर साहेब आपण देखील या. साहेब आपण
व्यासपीठावर यायचं. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रामुख्याने जर बघितलं तर ही संपूर्ण स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये ज्या वाहिनीच्या माध्यमातून इथे लाभली गेली ती वाहिनी ग्रामीण टेनिस डॉट इन म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट डॉट इन या माध्यमातून इथे दाखवली गेली. मी व्यवस्थापन समितीला विनंती करेल की आपण या दोनही व्यक्तिमत्वांचं जो एडिटरच्या भूमिकेमध्ये इथे पाहायला मिळाला आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्या सर्वांनी एकत्रित यायचंय त्यांच्या. जयेश आपण जर असाल तर आपण या आपला देखील नाही येत जयेश विदे यांचं देखील विशेष करून आम्ही आभार मानतो आणि त्यांचा सत्कार सोहळा जर स्वीकारण्यासाठी त्यांच्या टीमपैकी जर कोणी आला तर मला वाटेल की तो त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल. कारण जयेश विदेने ही संपूर्ण स्पर्धा वन हँडेडली चांगल्या पद्धतीने प्रथमतः जयेश विदे या स्पर्धेला जोडला गेला आणि चाणाक्ष पद्धतीने त्यांनी आपला देखील गोड सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कारण 2017 नंतर ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो त्यानंतर 2000 मला वाटतं त्यानंतर राहुलचं देखील आम्ही कौतुक करतो. कारण राहुलने देखील इथे भरपूर सेवा दिली. आम्ही 2 ते 3 दिवस नसताना राहुलचं देखील कौतुक केलं जाईल मित्रांनो. कारण तरुण राहुल हा देखील चांगल्या पद्धतीने समालोचन करू शकतो हे आम्ही प्रथमतः त्याचं ऐकलं आणि त्याचा देखील गुणगौरव
डीजे महेश आणि त्यांचे प्रतिनिधी निलेश भोईर आपण यायचं आहे. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रामुख्याने बघितलं तर आम्हाला अंपायरची सेवा पुरविणारे आमचे तीनही अंपायर्स सन्माननीय आदरणीय बरसट साहेब असतील, तदनंतर अभिजितजी सावंत असतील आणि आमचे लाडके हेमंतजी तावडे असतील. या तीनही व्यक्तिमत्वाने पहिल्या दिवसापासून तर अंतिम दिवसापर्यंत अंतिम रजनीमध्ये जी कामगिरी केली आहे, अगदी बघितलं तर हेमंतजी तावडे हे प्रामुख्याने थोडेसे इंजर्ड आहेत तरी देखील पूर्णपणे दुपारी 3 वाजेपासून तर रात्रीच्या 3 वाजेपर्यंत उभा राहणारा हा अवलिया, अगदी त्यांच्या पायामध्ये शक्ती नसताना देखील ते उभे राहिले आणि इथे त्यांचा देखील हा सन्मान केला जातोय आपल्या मुख्य क्रीडा मंचावर या व्यासपीठावर. स्वतः भाऊ फळे या स्पर्धेचे मुख्य व्यवस्थापक आणि त्यांनी 20 ते 30 वर्ष क्रिकेट जगले आणि आज मात्र 2 वर्षापासून अंपायरिंग मध्ये आले आणि अंपायरिंग मध्ये येत असताना आपलं पूर्ण ज्ञान इथे समर्पित करत असताना आज क्रिकेटची सेवा ही त्यांच्या माध्यमातून केली जाते. इथे उपलब्ध झालेले मनोजजी बरसट साहेब यांचं देखील आम्ही कौतुक करतो, कारण मनोजजी बरसट साहेब मूळतः या परिसराला बिलॉंग्स कर हे अंपायरची सेवा देणारे मनोजजी बरसट साहेबांचं देखील होतं इथे त्यांच्या शुभ हस्ते करतायत. संतोषजी कागद साहेब आपण देखील व्यासपीठावर या. आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. व्यक्तिमत्व जर चुकून राहिलं असेल तर गावदेवी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे यांच्याकडनं त्यांचं देखील कौतुक केलं जाईल, त्यांचा देखील सन्मान केला जाईल आणि त्यांचं देखील आभार मानलं जाईल, कारण तुमच्या दत्तात्रेयजी सोनावणे साहेब आपण देखील या. आणि आमचे खांबाळकर सर तुम्ही देखील या. या व्यक्तिमत्व आणि या संपूर्ण गावाच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्या समोर आली आणि अथक प्रचंड कष्ट मेहनत इथे पाहायला मिळाली. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब यांचे संपूर्ण शिलेदार या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
सन्माननीय आदरणीय ठाकरे साहेब, मी संतोषजी भोईर साहेब यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावर या. सचिनजी स्पोर्ट्स आहे, कारण एक माणूस नव्हे तर अख्खा गाव इथे उपस्थित राहिला आणि इथे घेतलेली मेहनत पहिल्या दिवसापासून तर अंतिम दिवसापर्यंत हे कष्टाचं फळ म्हणजे आज इथे संपन्न होणारा अंतिम सामना देखील पाहायला मिळाला. शांतप्रिय वातावरणामध्ये पार पडणारी ही संपूर्ण स्पर्धा LPL 2024 संपन्न झालेली आहे. फायनल देखील आपल्याला पाहायला मिळाले, 4 फायनलिस्ट पाहायला मिळाले. तदनंतर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन देखील इथे पाहायला मिळालाय.
या संपूर्ण स्पर्धेसाठी वैयक्तिक पारितोषिक म्हणून प्रामुख्याने जर बघितलं तर उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, असे अनेक वैयक्तिक पारितोषिके आहेत. प्रथमतः आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी जो खेळाडू चांगला ठरेल आणि उत्कृष्ट ठरेल त्या खेळाडूला एक बॅट इथे आम्ही स्पॉन्सर केलेली आहे. आणि जी बॅट स्पॉन्सरशिप करणारे चंद्रकांतजी निचिते, आमचे मनसे विभाग कसारा विभाग प्रमुख, आमचे लाडके चंद्रकांतजी निचिते, ज्यांचं प्रेम विशेषतः कोणावर आहे तर लाहे गावावर आहे. गावदेवी स्पोर्ट्स हा त्यांचा आवडता संघ आहे. टाळ्यांची कंजूशी करू नका, कारण शेवटचा क्षण आलाय. मी चंद्रकांतजी निचिते साहेब आणि शेठ आपणास मी विनंती करेल की चंद्रकांत शेठ साहेब, आपण उत्कृष्ट फलंदाज बॅट आणि खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या नावावर 136 पॉइंट्स इथे प्राप्त झालाय आणि तो खेळाडू ठरलाय दहीगाव संघाचा अजय वाघे ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. मी चंद्रकांतजी निचिते साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच नव्हे तर या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज. आणि आता तरी फोटो घ्या, हे क्षणचित्र तुम्ही टिपायचे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्हाला आकर्षक शूज त्यांच्याच माध्यमातून प्राप्त झाले. चंद्रकांतजी शेठ साहेब, तुमच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय. मी पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करेल की आपण उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर अवॉर्ड जातोय. सारंगपुरी टीमचा आदित्य ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांनी 8 विकेट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतल्या आणि आपल्या टीमची नौका पार केली. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आदित्यला या ठिकाणी आकर्षक शूज चंद्रकांतजी निचिते साहेब यांच्या माध्यमातून दिले जात आहे. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी आकर्षक कूलर आहे, थंडगार कूलर थंड होण्यासाठी मयूर गागस यांच्या माध्यमातून प्राप्त झालाय. मी त्यांना विनंती करेल की आपण या. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय संदेश भोईर, म्हणजेच मॅन फ्रॉम लाहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, विकेट कीपर क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा नामोल्लेख इथे केला जाईल, कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्या माध्यमातून विकेट किपिंगच्या माध्यमातून खूप साऱ्या कॅचेस देखील पाहायला मिळाला. आणि तिथे मयूर गागस यांच्या माध्यमातून दिला जातोय कूलर. आणि आणखीन एक अवॉर्ड आहे, म्हणजे तो कोणता, तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या तिघांना महेश खांबाळकर, देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय महेश खांबाळकर, मी त्यांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते 3 ट्रॉफ्या आहेत. आणि त्या 3 ट्रॉफ्या कोणाच्या नावावर आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर त्यांच्या प्रतिमा स्वरूपात असणाऱ्या ट्रॉफीज किंबहुना मी म्हणेल हे स्मृतिचिन्ह आहे. ते स्मृतिचिन्ह 3ही खेळाडूंनी यायचंय. 3ही खेळाडू कोण असतील तर अजय वाघे, तदनंतर आदित्य आणि संदेश भोईर. तिघांना महेश खांबाळकर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची लढण्यासारखी वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी महेश आपण द्यायचं आहे 3ही खेळाडूंसाठी. आणि तिघांनी एकत्र आलं तरी हरकत नाहीये, कारण ऑलरेडी तुम्हाला आम्ही तुमचं पारितोषिक दिलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजाला बॅट दिली, उत्कृष्ट गोलंदाजाला शूज दिलं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पण दिलेलं आहे. आता तिघांना आम्ही महेश खांबाळकर यांच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील आणि खर्डी कसारा विभागामधील हे लाहेगाव समृद्ध नगरीमधील समृद्ध गाव. आणि या समृद्ध गावामध्ये
आज या प्रतिमा दिल्या गेल्यात. तदनंतर आपण आता वैयक्तिक पारितोषिकांकडे तर थेट मॅन ऑफ द सिरीज हे आपण नंतर देऊया. थोडंसं गुपित राहूया, तुमची देखील उत्कंठता वाढेल. तर आपण आता ग्रुप स्टेजमध्ये वळतोय, म्हणजेच सांघिक कामगिरीच्या जोरावर ज्या ट्रॉफीज इथे प्राप्त झाल्यात, चतुर्थ पारितोषिक या ज्या टीमला प्राप्त झालं ती टीम आहे दहीगाव टीम. चतुर्थ पारितोषिक प्राप्त करणारी टीम दहीगाव टीम. मी त्यांना विनंती करेल की आपण या चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय अरुणजी कांबाळकर साहेबांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते अरुणजी कांबाळकर साहेब मी आपल्यास विनंती करेल की आपण या, कारण चतुर्थ पारितोषिक ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून प्राप्त झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय आणि श्रेयसजी वेकंडे साहेब यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे. मी दीपकजी सातपुते साहेब मी आपणास देखील विनंती करेल की आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया आज चतुर्थ पारितोषिक सोहळा. ट्रॉफीज आम्हाला दीपकजी सातपुते साहेब यांच्याकडनं प्राप्त झाली आणि त्यांच्या समवेत श्रेयसजी वेखंडे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली आहे. तर चतुर्थ पारितोषिक श्रेयसजी वेकंडे साहेब यांच्याकडनं ते प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून अरुणजी खांबाळकर यांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि दीपकजी सातपुते साहेब हे देखील त्या ठिकाणी होते. तदनंतर तृतीय पारितोषिक सारंगपुरी टीमला जात आहे आणि तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय सागरजी लडकू भोईर साहेब, पंचायत समिती शहापूर उपसभापती आणि दीपकजी सातपुते साहेब आपणास देखील मी विनंती करेल, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी या चारही ट्रॉफ्या पुरस्कृत झालेल्या आहेत. दीपकजी सातपुते साहेब आपण या आणि तदनंतर आपले लाडके सागरजी भोईर साहेब जे मार्तंड भैरवाचे भक्त आहेत आणि प्रामुख्याने बघितलं तर माजी पंचायत समिती शहापूर उपसभापती हे पद देखील त्यांनी भूषवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून समाजसेवा ही केली गेली आहे. इथे आपण दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दिला जातोय या तृतीय पारितोषिकाचा मानांकन आणि भव्य दिव्य ट्रॉफी सारंगपुरी नगरी. तदनंतर रनर अप ट्रॉफी ज्या टीमने दरवर्षी या मैदानावर पहिली दुसरी तिसरी पैकी त्यांची टीम ही 100% या स्पर्धेवर नामांकन आणि त्यांचं नाव हे कोरलं जातं. द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी भव्य दिव्य ट्रॉफी जाते आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित लाहे प्रीमियर लीग LPL 2024चा मान सन्मान रनर ट्रॉफी जातोय लाहे टीम. लाहे टीमच्याकडे जर आपण यायचंय द्वितीय पारितोषिक आम्हाला सन्माननीय श्रेयसजी वेकंडे साहेब यांच्याकडून प्राप्त झालं. त्यांचे प्रतिनिधी अरुणजी कांबाळकर सर मी आपणास विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे आणि दीपकजी सातपुते साहेब आपण देखील या आपल्या दोघांच्या माध्यमातून आपण द्यायचं आहे रनर अप ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रनर अप ट्रॉफी गोज टू होम टीम आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज कडे आपण वळतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला दिलीपजी गागस आणि विजयजी बरसट साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला प्राप्त झालेली आहे. दिलीपजी गरज साहेब यांच्या माध्यमातून देखील इथे स्पॉन्सरशिप लाभली आणि आम्हाला स्पोर्ट्स सायकल प्राप्त झाली आहे. आता ही स्पोर्ट्स सायकल
ज्यावेळेस आम्हाला वाटतं 2 वर्षापूर्वी सायकल प्राप्त झाली होती भाऊ फळे यांना, त्यानंतर बाईक प्राप्त झाली ती अजय खांबाळकर यांना. आता बघायचंय स्पोर्ट्स बाईक पुन्हा एकदा कोणाच्या खात्यावर जाईल. ज्या खेळाडूच्या नावावर 220 पॉइंट आहेत आणि तो खेळाडू नो डाऊट या संपूर्ण खर्डी कसारा विभागाचा खरदनखाल, त्याचं नाव आहे पोलाड, म्हणजे आमचा लाडका योगेश भोईर. योगेश भोईर वाशाळा संघाचा मला वाटतं राऊंड मारायला हरकत नाहीये. दिलीपजी गागत साहेब, विजयजी बरसट साहेब, सन्माननीय दिलीपजी गरज साहेब, मी आपणास विनंती करेल की आपण या आणि मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल दिलीपजी गरज साहेब आणि विजयजी बरसट साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते ही स्पोर्ट्स बाईक म्हणता नाही येणार, परंतु बाईक पेक्षा काही कमी पण नाहीये. ही सायकल भरपूर पेट्रोल वाचविल आणि तुम्हाला देखील मेंटेन टेबल क्रिकेट खेळण्यासाठी विजय बरसट यांचे छोटे बंधू मनोजी बरसट यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स बाईक दिली, बाईक नव्हे तर सायकल बायसिकल दिली जाते. आमच्या पोलादच्या वजनाने ती सायकल काही दबणार नाहीये, हरकत नाही, कारण सायकल मजबूत दिली आम्ही. दर्याखोऱ्यांमध्ये राहणारी टीम म्हणजे सह्याद्री वाशाळा. एपी भोर्रे, एपी भोर्रे. तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम अगदी बघितलं तर 50,000 रुपये हे प्राप्त आम्हाला जर ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून प्राप्त झालं, बाळामामा यांचे सुपुत्र सुमित दादा म्हात्रे साहेब यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झालं. ते उपस्थित नसल्यामुळे सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांच्या हस्ते आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीला आज मान सन्मान देण्यासाठी उपस्थित असणारे मान्यवर मी सर्वांना विनंती करेल. दीपकजी सातपुते साहेब तुम्ही देखील, निजिते साहेब असतील, कांबळकर साहेब असतील, कांबळकर सर असतील, सगळ्यांनी एकत्र या आणि विनर ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. रघुनाथजी साहेबी साहेब असतील, सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उज्ज्वलेल्या परंपरेला आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा प्रवासी निवासी, त्याचं नाव म्हणजे वाशाळा आणि वाशाळाकरांनी जिंकलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन LPL लाहे प्रीमियर लीग 2024 चा मान सन्मान आणि भव्य दिव्य आकर्षित करणारी ही वर्ल्ड कप ट्रॉफी LPL ट्रॉफी जाते वाशाळाच्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी. सायकलवर घेऊन गेले तरी हरकत नाहीये, थाटामाटात घेऊन जा. आणि आजची संपूर्ण स्पर्धा इथे